मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा परिचय करून देत आहे। नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। हा, जयश्री। अध्यक्ष महोदय, 276 कोल्हापूर उत्तर जिल्हा कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव विधानसभा सदस्य यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहात परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे। अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात माननीय राज्यपालांचा संदेश। विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 3 जुलै 2022 हा दिवस निश्चित केला आहे। माननीय राज्यपालांचा दिनांक 1 जुलै 2022 रोजीचा आदेश पुढील प्रमाणे आहे। इन पर्सन्स ऑफ सब रूल 1 ऑफ रूल 6 ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स, I Bhagat Singh Koshyari, Governor of Maharashtra, hereby fix the 3rd July of 2022 to be the date for electing the Speaker. अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा। महोदय, मी राज्यपाल महोदयांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतीक्षा होती। आमच्या सरकारकडून त्यांना वारंवार विनंती केलेली होती। आमच्यातले बरेच जण त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देखील जाऊन माननीय राज्यपाल महोदयांना भेटून वारंवार आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमची विनंती कधी मान्य केली नाही। ते कशाची वाट बघत होते हे आज आमच्या लक्षात आलं। हे त्यांनी आधीच सांगितलं असतं तर कदाचित एकनाथरावनी हे यापूर्वीच केलं असतं आणि त्यामुळं राज्यपाल महोदयांनी ही मागणी मान्य केली, याबद्दल त्यांचे आभार मानावेत। महाराष्ट्राला आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपाल महोदयांनी घातलेला आहे आणि आता एक तरी राज्यपाल महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की आम्ही पाठवलेली जी 12 नावं विधान परिषदेची आहेत ती देखील तात्काळ आम्ही पाठवल्याप्रमाणे मान्य करावीत आणि ते जर केलं तर राज्यपाल हे सगळ्यांशी समान वागले असा संदेश देण्याची ही शेवटची संधी आहे। मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। त्यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत, मी नानाभाऊ पटोलेंचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला। माझे मित्रच आहेत आणि मित्राचं कर्तव्य काय असतं त्याच्याकरता ते जागले म्हणून त्यांचे आभार मानतो। माननीय सदस्यांना माहित आहे की विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6 मधील तरतुदीस अनुसरून माननीय राज्यपालांनी दिनांक 1 जुलै 2022 रोजीच्या संदेशाद्वारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 3 जुलै 2022 हा दिवस निश्चित केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6(2) अन्वय सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावाची लेखी सूचना प्रधान सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय कक्ष क्रमांक 21 तळमजला विधान भवन मुंबई येथे शनिवार दिनांक 2 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक असल्याचे सर्व सन्माननीय सदस्यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी ईमेलद्वारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात येऊन सोबत माननीय राज्यपालांच्या आदेशाची अधिसूचना देखील पाठवण्यात आली।
तसेच सदर बाबी विधिमंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. माननीय अध्यक्षांच्या निवडीकरता विहित कालावधी 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत. आता श्री चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील गिरीश महाजन महोदय, मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. श्री चेतन विठ्ठल तुपे विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो की श्री राजन प्रभाकर साळवी यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. श्री संग्राम अनंतराव थोपटे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील. श्री चेतन विठ्ठल तुपे यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मी अनुमोदन देत आहे. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. पोल 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 पोल. आता मी सदरू प्रस्ताव मतास टाकतो. प्रस्ताव मतास टाकण्यापूर्वी अंमलबजावणीची कार्यपद्धती मी विशद करतो. ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या समोर आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधी मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला बसावे. प्रस्ताव मतास घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील. प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक उच्चारावा. त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल. त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे. त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांनी देखील हीच कार्यपद्धती अंमलात येईल. आता मत मोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटे, आवश्यक वाटल्यास 10 मिनिटे घंटा वाजवण्यात येईल. तदनंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. सभागृहाची घंटा 5 मिनिटे वाजल्यानंतर बेल दिली. बेल बंद झाल्यावर माझा आवाज वाढवायला सांगा त्यांना.
त्यांचं काउंटिंग करायची गरज नाही, त्यांना तुम्ही तुमच्या जागेवर बसूनच राहा. झालेली आहे. महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता राज्यपालांनी ज्या पद्धतीने निर्देश दिलेले होते की शिरगणती होऊन या सगळ्याची मतदान प्रक्रिया पार पडेल, तशाच पद्धतीने आता अध्यक्षपदाच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली या मतदानाला सुरुवात झालेली आहे. कामकाज सुरुवात झालं त्यावेळेला जयंत पाटील यांनी राज्यपालांचे आभार मानले. खरं तर त्यांनी टोलेबाजीच केलेली आहे, कारण मागच्या 2.5 वर्षांपासून 2.5 वर्षापैकी महाविकास आघाडीच्या 1.5 वर्ष विधानसभेला अध्यक्ष नव्हता. अनेक वेळेला मागणी करून सुद्धा राज्यपालांनी तांत्रिक बाबी आणि कायदेशीर बाबी सांगितल्या, मात्र आता तत्काळ त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला मान्यता दिली, याबद्दल त्यांनी आभार मानले. तर दुसरीकडे जी विधान परिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांना देण्यात आलेली आहे मागच्या 2 वर्षांपूर्वी, ती सुद्धा राज्यपालांनी अशाच वेगानं पूर्ण करावी आणि सर्वांना समान न्याय दिला जातो अशा प्रकारचे एक संदेश लोकांमध्ये द्यावा, असं सुद्धा जयंत पाटील म्हणालेले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी आभार का मानले हे सगळ्या महाराष्ट्राला समजलंच असेल. तर दुसरीकडे जयंत पाटील बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले आणि त्यांनी नाना पटोलेंचे आभार मानले, कारण नाना पटोले यांनी जर ते पद सोडलं नसतं तर इथपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो, अशा प्रकारचं त्यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. आपण बघतोय की आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या दरवाजे बंद करा. आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. एकनाथ संभाजी शिंदे 1, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव मेकाचे 5 होते 8, हरिभाऊ किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, गोवर्धन शर्मा 22, 11, माधुरी सतीश मिसाळ 13, प्रकाश गुणवंतराव भारसागळे 19, अध्यक्ष महोदय
अध्यक्ष महोदय, माझी विनंती एकदा पुन्हा सदस्यांनी सांगितलं पाहिजे, त्यांचा आसन क्रमांक सांगायचा नाहीये, सिरियल नंबर जो चाललाय त्या सिरियल नंबर मध्ये वोटिंग करायचं. 14. शांतता. हा अध्यक्ष महोदय, थोडेसे काउंटिंगला चूक होते. माझी विनंती अशी आहे की 1, 2, 3 त्यांनी नावं लिहिली आहेत, प्रत्येकानं आसन नंबर दिलेला आहे, त्यामुळे इथं केल्यावर परत इकडं सुरू व्हायला पाहिजे होतं, म्हणजे ते नंबर व्यवस्थित बसतील. आणि ज्यांचे जे असतील आता ज्यांचे गोगावलेंचं नाव घेतलं की गोगावलेंच्या नावापुढे टिक केली पाहिजे. जयंतरावनी सांगितलं ते करेक्ट आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. कसं आहे, त्यांना क्रम सांगितला पाहिजे. कसं चुकताय, त्याच्या मागे कसं होतं, याची चालू केलंय ना. अध्यक्ष महोदय, मतदानामध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर होत नाही, मतदान प्रक्रियेत पॉइंट ऑफ ऑर्डर होत नाही. प्रक्रिया सुरू आहे, आपण प्रक्रिया सुरू ठेवा. प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया चालू असताना मला वाटते ते होत नाहीये. एकनाथ संभाजी शिंदे 1, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी पाचपुते 8, हरिभाऊ किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, भरत मारुती गोगावले 11, दीपक वसंतराव केसरकर 12, दादाजी दगडू भुसे 13, संदीपान आसाराम भुमरे 14, गिरीश दत्तात्रय महाजन 15, आशिष बाबाजी शेलार 16, मंगल प्रभात गुमानमलजी लोढा 17, कालिदास कोळंबकर 18, प्रकाश गुणवंतराव भारसागळे 19, माधुरी सतीश मिसाळ 20, डॉक्टर विजय कुमार गावित 21, गोवर्धन शर्मा 22, आता जमलं. अब्दुल सत्तार अब्दुल नबी 23, शंभूराज शिवाजीराव देसाई 24, संजय पांडुरंग शिरसाट 25, ज्ञानराज धोंडीराम चौगुले 26, जयकुमार जितेंद्र सिंग रावल 27, विनय विलासराव कोरे 28, मदन मधुकरराव येरावार 29, रणधीर प्रल्हादराव सावरकर 30, बबनराव दत्तराव लोणीकर 31, डॉक्टर सुरेशभाऊ खाडे 32, विजय सिद्धरामप्पा देशमुख 33, संजय श्रीराम कुटे 34,
लक्ष्मणराव रूपचंद पाटील 35. अनिल गंजाराव बाबर 36. नाव सांगा. हा नंबर. लखन मलिक, लखन साहेब मलिक 37. लखन साहेब मलिक लखन मलिक 37. किसन शंकर कथोरे 38. राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील 39. शिवेंद्रसिंह अभयसिंह राजे भोसले 40. रवींद्र दत्तात्रय चव्हाण 41. योगेश अमृतलाल सागर 42. संभाजी दिलीपराव पाटील 43. राजेंद्र सुखानंद पाटणी 44. संजय मुकुंद केळकर 45. रामचंद्र शिवाजी कदम 47. हो, रामचंद्र शिवाजी कदम 46. हो. प्रशांत बन्सीलाल बंब 47. सुभाष सुरेशचंद्र देशमुख 48. मंदा विजय म्हात्रे 49. हरीश मारुतीप्पा पिंपळे 50. एक नंबर कमी झाला. डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 51. संजय दुलीचंद राठोड 52. कृष्णा पंचमराव खोपडे 53. विकास शंकरराव कुंभारे 54. संजय वामन सावकारे 55. काशीराम वेचान पवारा 56. पावरा. गणपत काळू गायकवाड 57. प्रशांत रामशेठ ठाकूर 58. भीमराव तोंडेबा तापकीर 59. जयकुमार भगवानराव गोरे 60. अतुल भातखळकर 61. पराग मधुसूदन अळवणी 62. अमित भास्कर साटम 63. नितेश नारायण राणे 64. समीर त्रिंबकराव कुणावार 65. अतुल मोरेश्वर सावे 66. मनीषा अशोक चौधरी 67. विद्या जयप्रकाश ठाकुर 68. भारती हेमंत लवेकर 69. प्रताप बाबूराव सरनाईक 70. प्रकाश आनंदराव आंबेडकर 71. देवयानी सुहास फरांदे 72. मोनिका राजीव राजळे 73. सीमा महेश हिरे 75. 74. 75 बरोबर. मोहन गोपाळराव मते 75. विजय भरतलाल रांगडाले 76. राहुल सुरेश नार्वेकर 77. समीर दत्तात्रय मेघे 79. 78. कृष्णा दामाजी गजबे 79.
कीर्तिकुमार मितेश भांगडिया 80, अशोक रामाजी उईके 81, संजीव रेड्डी बापूराव बट्टुरवार 82, पंकज राजेश भोयर 83, डॉक्टर देवराव मादगुजी होडी 84, दादाराव यादवरावजी केचे 85, आकाश पांडुरंग फुंडकर 86, डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड 87, तानाजी सखारामजी मुटकुळे 88, डॉक्टर संदीप प्रभाकरराव धुर्वे 89, किशोरप्पा पाटील 90, डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 91, प्रदीप शिवनारायण जयस्वाल 92, संतोष रावसाहेब दानवे 93, डॉक्टर राहुल दौलतराव आहेर 94, कैप्टन आर तमिल सेल्वन 95, महेश किशनराव लांडगे 96, राहुल सुभाष कुल 97, लक्ष्मण माधवराव पवार 98, धनंजय हरिभाऊ गाडगीळ 99, सुरेश दामू भोळे 100, नारायण तिलोचन खुचे 101, महेश प्रभाकर चौगुले 102, कुमार उत्तमचंद एलानी 103, भीमराव रामजी केराम 104, दिलीप मंगळू बोरशे 105, रविशेठ दगडू पाटील 107, राहुल उत्तमराव डिकले 107, राम विठ्ठल सातपुते 108, 108, सिद्धार्थ अनिल शिरोळे 109, संजय भास्करराव रायमुलकर 110, प्रकाश तारामती राजाराम सुर्वे 111, रॉकेट शहाजी बापू राजाराम पाटील 112, सुनील दत्तात्रय राणे 113, मेघना दीपक साकोरे बोर्डीकर 114, नमिता अक्षय मुंदडा 115, श्वेता विद्याधर महाले 116, अभिमन्यू दत्तात्रय पवार 117, प्रताप अरुणभाऊ अडसड 118, मंगेश रमेश चव्हाण 119, राजेश उदयसिंग पाडवी 120,
मिहीर चंद्रकांत कोटेचा 122 21 121 टेकचंद श्रावणजी सावरकर 122 पराग किशोर शाह 123 राजेश संभाजी पवार 124 नामदेव जयराम ससाने 125 सुनील ज्ञानदेव कांबळे 126 सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी 127 समाधान महादेव अवताडे 128 145 क्रमांक घेता येईल नाही, हा नंबर आहे ते 129 यामिनी यशवंत जाधव 130 सौलता चंद्रकांत सोनवणे 131 131 131 लता चंद्रकांत सोनवणे महेंद्र हरिदळवी 131 महेंद्र हरिदळवी 132 महेंद्र सदाशिव थोरवे 133 शांताराम तुकाराम मोरे 134 श्रीनिवास चिंतामण वनगा 135 मंगेश अनंत कुडाळकर 136 योगेश रामदास कदम 137 सदा सरवणकर 138 दिलीप भाऊसाहेब लांडे 139 विश्वनाथ आत्माराम भोईर 140 भोईर विश्वनाथ आत्माराम भोईर 140 महेश संभाजीराजे शिंदे 141 रमेश नानासाहेब बोरणारे 142 संजय रामभाऊ गायकवाड 143 सुहास द्वारकानाथ कांदे 144 देविदासराव कल्याणकर 45 100 राजेश रघुनाथ पाटील 183 146 146 राजकुमार दयाराम पटेल 147 बच्चू बाबाराव कडू 148 ठाकूर हितेंद्र विष्णू 149 क्षितिज हितेंद्र ठाकूर 150 प्रकाशराव कल्लाप्पा आवाडे
151. रवी गंगाधरराव राणा 152. जय बजरंगबली. राजेंद्र विठ्ठल राऊत 153. विनोद संतोष अग्रवाल 154. राजेंद्र श्यामगुंडा पाटील यड्रावकर 155. महेश बालदी 156. चंद्रकांत निंबाजी पाटील 157. किशोर गजानन जोरगेवार 158. प्रमोद रतन पाटील 159. प्रमोद रतन पाटील 159. ते पण तुम्हाला 160 आहे ना. मंजुळा तुळशीराम गावित 160. गीता भरत जैन 161. ॲडव्होकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल 162. नरेंद्र भोजराज भोंडेकर 164. 63. रत्नाकर माणिकराव हुट्टे 164. आपण बघितलं अध्यक्ष निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकरांचा विजय झालेला आहे. अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झालेला आहे. प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. अनंतराव पवार 1. जयंत राजाराम पाटील 2. चंद्रकांत भुजबळ 3. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 4. बाळासाहेब थोरात 5. अशोक शंकरराव चव्हाण 6. भास्कर भाऊराव जाधव 7. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 8. हसन मियालाल मुश्रीफ 9. राजेश अंकुशराव टोपे 10. डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 11. बाळासाहेब पांडुरंग पाटील 12. जितेंद्र लीला सतीश आव्हाड 13. धनंजय पंडितराव मुंडे 14. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण 15. नाना फाल्गुनराव पटोले 17. 16. सुनील वामन प्रभू 17. अजय विनायक चौधरी 18. अनिल भाईदास पाटील 19. अदिती वरदा सुनील तटकरे 20. प्राजक्त प्रसाद तनपुरे 21. डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत 22. विजय नामदेवराव वडेट्टीवार 23. राजन प्रभाकर साळवी 24. रवींद्र दत्ताराम वायकर 25. संजय शकुंतला बाबुराव बनसोडे 26.
यशवंत विठ्ठल माने 27. यशवंत विठ्ठल माने प्रकाश सुंदरराव सोळंके 28. माणिकराव शिवाजीराव कोकाटे 29. दौलत भिकाजी दरोडा 30. ऍडव्होकेट केसी पाडवी 31. सुनील छत्रपाल केदार 32. असलम रमजान अली शेख 33. वर्षा ललिता एकनाथ गायकवाड 34. यशोमती चंद्रकांत ठाकूर 35. नितीन भिकनराव टाले 36. 36. नितीन भिकनराव टाले. वैभव विजय नाईक 37. सुमन आर पाटील 38. सरोज बाबूलाल आहिरे 39. धर्मराव बाबा आत्राम 40. मकरंद लक्ष्मणराव पाटील 41. दीपक प्रल्हाद चव्हाण 42. अमित विलासराव देशमुख 43. डॉक्टर विश्वजीत पतंगराव कदम 44. सुरेश अंबादासराव वरपुडकर 45. अमीन अमीर अली पटेल 46. रणजित प्रतापराव कांबळे 47. असं इकडून जाईल बरोबर आहे ना. डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील 48. कैलास बाळासाहेब गाडगे पाटील 49. संग्राम मारुंकाका जगताप 50. मानसिंग पत्तेसिंग नाईक 51. अशोक रावसाहेब पवार 52. दिलीप शंकरराव बनकर 53. बाबासाहेब मोहनराव पाटील 54. संग्राम अनंतराव थोपटे 55. बोलू क्या? ऐसे वैसे कैसे कैसे हो गए और कैसे कैसे ऐसे वैसे हो गए. कैलाश किशनराव गोरंट्याल 56. अमित सुभाषराव जनक 57. कुणाल रोहिदास पाटील 58. कुणाल रोहिदास पाटील 58. शिरीष मधुकरराव चौधरी 59. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 60. संजय गोविंद पोतनीस 61. संजय गोविंद पोतनीस
संतोष लक्ष्मणराव बांगर 162 62 रोहित पवार 100 किती 63 राजू माणिकरावजी कारेमोरे 64. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे 65. इंद्रनील मनोहर नाईक 66. चंद्रकांत उर्फ राजू रमाकांतराव नवघरे 67. नितीन अर्जुन पवार 68. सुनील चंद्रकांत भुसारा 69. सुलभा संजय खोडके 70. सुभाष रामचंद्र धोटे 71. माधवराव निवृत्तीराव पवार जवळगावकर 72. PN पाटील 73. शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक 74. राजेश पंडितराव एकळे 75. बळवंत बसवंत वानखडे 76. विकास पांडुरंग ठाकरे 77. ठाकरे राजू देवनाथ पारवे 78. सुनील राजाराम राऊत 79. रमेश गजानन कोरगावकर 80. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 81. उदयसिंग सरदार सिंग राजपूत 82. अतुल वल्लभशेठ बेनके 83. सुनील शंकरराव शेळके 84. सुनील विजयराव टिंगरे 85. विजय टिंगरे चेतन विठ्ठल तुपे 86. डॉक्टर किरण यमाजी लहामटे 87. आशुतोष अशोकराव काळे 88. बरोबर ना? सहस्राम मारुती कोरोटे 89. सौ प्रतिभा सुरेश धानोरकर 90. मोहनराव मारुतराव हंबर्डे 91. इरमन भिकाजी खोसकर 92. झिशान जियाउद्दीन बाबा सिद्दीकी 93. संजय चंदूकाका जगताप 94. लहू नाथाजी कानडे 95. धीरज वैशाली विलासराव देशमुख 96. ऋतुराज संजय पाटील 97.
विनोद भिवा निकोले 98. विनोद भिवा निकोले 98. संदीप रवींद्र क्षीरसागर 99. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे 100. शेखर गोविंदराव निकम 101. राजेश नरसिंगराव पाटील 102. राजू जयवंतराव ओळे 103. राजू. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत 104. जयश्री चंद्रकांत जाधव 105. शंकरराव यशवंतराव गडाख 106. देवेंद्र महादेवराव भुयार 107. आज